शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकीचं पत्र आलेलं आहे। गोरेगाव पोलीस ठाण्याला हे पत्र आलं आणि आपण पाहतोय की सायबर पोलीस आता कार्यान्वित झालेले आहेत, ॲक्शन मोडमध्ये आहेत। एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे। गोरेगाव पोलीस ठाण्यात धमकीचा ईमेल आला होता आणि सकाळी 8 वाजताच्या सुमारास हा ईमेल आल्याची माहिती मिळते। पोलिसांनी अज्ञात व्यक्तीचा आता शोध घ्यायला सुरुवात केलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 8च्या सुमारास जेव्हा मेल आला त्यावेळी एकच खळबळ माजली, कारण हाच मेल गोरेगाव पोलीस ठाण्याला, जे मार्ग पोलीस ठाण्याला आणि मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाला सुद्धा गेल्याची माहिती आहे, ज्यात या व्यक्तीने स्वतःचं नाव देखील सांगितलं आणि मी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बने उडवणार असल्याचं म्हटलंय। आपल्या मागे एक फार मोठा शक्तीचा हात आहे, त्यामुळे राज्य सरकार आपलं काहीच उखाडू शकत नाही अशी थेट धमकी सुद्धा या ईमेलमध्ये आहे। आणि हा ईमेल मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला आल्यानंतर आता तपास पथकं रवाना झालेली आहेत। सायबर क्राईम या संपूर्ण प्रकरणाचा तपास करते, पण ती मोठी शक्ती नेमकी कोणती आहे आणि त्याच्या या प्रकरणाच्या मुळाशी आणि त्या मोठ्या शक्तीपर्यंत मुंबई पोलीस पोहोचणार का, हा त्याच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कॅमेरा पर्सन नरसिंगचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।